नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण स्टँडर्ड 4 5 डिजिट नंबर आपण 5 डिजिट नंबर पाहिले आहेत आणि ते कसे रीड राईट करायचे तेही मागील व्हिडिओमध्ये पाहिले आहे। चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून तुम्हाला पुढील सर्व व्हिडिओ मिळून जातील। आता आपण यामध्ये एक्सरसाइज पाहणार आहोत 5 डिजिट नंबरची। रीड द नंबर, राईट देम इन फिगर। फर्स्ट आहे रीड, हे नंबर रीड करायचे आहेत आणि राईट देम फिगर म्हणजे आपल्या अंकामध्ये लिहायचे आहेत। 40,000 हा नंबर आपल्याला अंकामध्ये लिहायचा आहे। तो आपण कसा लिहिणार आहोत तर आपण 40,000 नंबर फिगर मध्ये लिहिणार आहोत। 40,000 40 आणि पुढे 30। दुसरा आहे 50,000 50 म्हणजे 5 10,000 प्लेसवर 10,000 प्लेसवर 5 10,000 0 100 प्लेस दिली आहे का नाही दिली। 10 प्लेसच्या जागा आपल्याला 50 दिला आहे 50। आता आपण थर्ड पाहू 12,313। 12,000 10,000 च्या जागेवर 12 म्हणजेच 10,000 च्या जागेवर 2 आणि 10,000 च्या जागेवर 1। 100 प्लेस दिली आहे का 12,300 म्हणून इथे 3 and 13 म्हणजे 1 आणि 3। आता फोर्थ पाहू 45,003। 45,000 10,000 प्लेसवर 4 5 10,000 प्लेसवर आणि 100 प्लेस दिली आहे का नाही दिली म्हणून 100 प्लेसवर 0। 10 प्लेस दिली आहे का नाही 0 आणि 45,003 सांगितलेले आहे म्हणून इथे युनिट प्लेसवर 3। आता 5 नंबर आहे 23,105। 23 मधला 2 येणार 10,000 वर 3 10,000 प्लेसवर 100 किती दिले आहे 1 and 10 प्लेस दिली आहे का नाही मग 10 प्लेसवर आपण 0 लिहिणार आहोत आणि युनिट प्लेस 5 किती 23,105। आता 68,005 60 10,000 प्लेसवर 8 10,000 प्लेसवर 100 दिला आहे का नाही दिला मग 100 प्लेसवर 0 and 10 प्लेस पण नाही दिलेली 0। युनिट प्लेस दिला आहे 5 68,005। क्वेश्चन नंबर 2 रीड द नंबर, राईट देम इन वर्ड। आता हे जे नंबर दिलेले आहेत ते आपल्याला वर्ड मध्ये राईट करायचे आहेत। आता पहा हा नंबर आहे 52,045। 2 नंबर आहे 23,409। 3 नंबर आहे 45,600। 4th आहे 41,000। 5 आहे 99,999। 6 आहे 95,768। हे नंबर आपल्याला नोटबुकवर लिहून काढायचे आहेत। थर्ड क्वेश्चन आहे ऑन द नंबर स्लॅट अलॉंग साइड। बाजूला जी ही नंबर स्लॅट दिली आहे राईट 5 नंबर बाय चेंजिंग द डिजिट इन द युनिट 10 100 1000 and 10,000 प्लेस 1 at a टाइम। रीड द नंबर। आता हे जे नंबर स्लॅट दिली आहे राईट 5 नंबर आपल्याला 5 नंबर लिहायचे आहेत हेच डिजिट वापरून आणि प्रत्येक डिजिट आपल्याला
एकदाच वापरायचा आहे आणि त्या डिजिटची प्लेस बदलायची आहे. तर आपण तयार करून पाहूयात. युनिट 10, 100, 10,100 आणि 10,000. युनिट आहेत 1, 1, 4, 4, 3 आणि 2. आता यामध्ये आपण सुरुवातीला 2 आहे, आपल्याला प्लेस बदलून संख्या लिहायची आहेत, म्हणजे त्यांची जागा आपल्याला बदलायची आहे. मग आपण दुसरा नंबर लिहिताना 3 हा आपण 10,000 प्लेसवर घेणार आहोत. नंतर 4, नंतर 1 हा 1 घेऊया आणि 2 काय करू इथे घेऊयात. संख्या तयार झाली 34,112. आता आपण तिसरा अंक तयार करूया. आता आपण 4 सुरुवातीला घेतला, नंतर 1, 1, 2 आणि 3. फोर्थ नंबर तयार करूया. सुरुवातीला आपण 2 घेऊया. 2, 1, 1, 4 आणि 3. नंबर तयार झाला 21,143. आता आपण आणखीन एक नंबर तयार करूया. आता सुरुवातीला 1, 1, 4, 2 आणि 3. 11,423 असा नंबर आपल्याला मिळाला. किती नंबर तयार झाले? 1, 2, 3, 4. किती सांगितले आहेत? 5. आपण अजून एक संख्या तयार करूया. 2 घेऊया. 2 त्याच्यानंतर 2 नंतर आपण इथे कोणती संख्या घेतली नाही? 3. नंतर आपण 1, त्यानंतर पुन्हा एकदा 1 आणि 4. नंबर रीडिंग करूया. 23,114. अशा प्रकारे मुलांनो, तुम्ही युनिट प्लेस, 10 प्लेस, 100 प्लेस बदलून वेगवेगळे संख्या तयार करायच्या आहेत. आता आपण नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. फोर्थ, यूजिंग इच ऑफ द डिजिट 9, 5, 6, 1, 8 ओनली वन्स राईट 6 5 डिजिट नंबर. आता यूजिंग इच ऑफ द डिजिट, आपल्याला हे डिजिट वापरायचे आहेत. ओनली वन्स राईट 6 5 डिजिट नंबर. आता इथे जसे आपण नंबर तयार केले तसेच आपल्याला हे पण नंबर तयार करायचे आहेत. तर इथे आपण लिहिणार आहोत युनिट 10, 100, 10,100 आणि 10,000. आता आपण संख्या लिहून घेऊया. 8, 1, 6, 5, 9. 5 डिजिट नंबर आहेत. आता आपल्याला 6 5 डिजिट नंबर तयार करायचे आहेत. 9, 5, 6, 1, 8. आता आपण 5 नंबर पुढे घेऊया. 5, 6 इथे, 1 इथे, 8 इथे आणि हा 9 आपण शेवट घेऊया. नंबर तयार झाला 56,189. आता आपण दुसरी संख्या तयार करूया. 6, 5, 1, 8, 9. बघा 65,189. पुढचा एक अंक तयार करूया. 8 सुरुवातीला आपण 8 घेऊया. 8 त्यानंतर 5, त्यानंतर 9, 6, 1. 85,961 असा नंबर तयार झाला. आता आपण किती संख्या तयार केल्या? 1, 2, 3. आपल्याला 5 सांगितले आहेत. 1 नंबर घेऊ. 1, 8, 6, 9 आणि 5. 18,695 अशी संख्या तयार झाली. आता आपण इथे परत 9, 6, 8,
1 आणि 5. बघा आपण रीडिंग करूया. 96,815. अशा प्रकारे आपण 4th क्वेश्चन सॉल्व केला आहे. आता आपण पाहू 5 क्वेश्चन. राईट द बिगेस्ट नंबर दॅट कॅन बी मेड युजिंग दिस डिजिट. आपल्याला काय करायचं आहे? बिगेस्ट नंबर. राईट द बिगेस्ट नंबर दॅट कॅन बी मेड युजिंग द डिजिट. हे तर जे आपल्याला डिजिट दिले आहेत 1, 5, 6, 4, 7 हे डिजिट वापरून आपल्याला बिगेस्ट नंबर तयार करायचा आहे. युनिट 10, 100, 10 आणि टी 10,000. आता संख्या आपल्याला दिल्या आहेत 7, 4, 6, 5 आणि 1. आता आपल्याला ह्याच्यातून काय करायचं आहे? बिगेस्ट नंबर तयार करायचा आहे. आता बिगेस्ट नंबर तयार करताना आपण काय करणार आहोत? बिगेस्ट नंबर तयार करताना आपल्याला सर्वात मोठी संख्या घ्यायची आहे. याच्यात मोठा डिजिट कोणता आहे? 7 आहे. 7 नंतर त्याच्यापेक्षा लहान आणि उरलेल्या संख्यांपेक्षा मोठा असा कोणता आहे? 6 नंतर 6 पेक्षा लहान आणि उरलेल्या संख्यांपेक्षा मोठा 5. त्यानंतर येतो 4 आणि 4 नंतर 1. तर आपल्याला संख्या मिळते 76,541 असा बिगेस्ट नंबर आपल्याला इथे मिळाला आहे. आता आपण 6 क्वेश्चन पाहूया. राईट टू नंबर बाय रायटिंग द डिजिट 4, 3, 9, 8, 7 इन द असेंडिंग ऑर्डर आणि डिसेंडिंग ऑर्डर. आता आपण हे संख्या आपल्याला आता हे डिजिट दिले आहेत 4, 3, 9, 8, 7 आणि त्याचे असेंडिंग ऑर्डर आणि डिसेंडिंग ऑर्डर आपल्याला लिहायचे आहे. तर आपण असेंडिंग ऑर्डर म्हणजे चढता क्रम लहानाकडून मोठ्यांकडे आपण पाहूया. आता यामध्ये लहान संख्या कोणती आहे? 3 डिजिट सर्वात छोटा आहे, मग आपण इथे लिहिला. त्यानंतर 3 पेक्षा मोठा 4 पेक्षा मोठा 7 नंतर मोठा डिजिट आहे 8 नंतर 9. नंबर मिळाला 34,789. आता आपण ही आपली असेंडिंग ऑर्डर झाली. आता आपण डिसेंडिंग ऑर्डर लिहिणार आहोत. डिसेंडिंग ऑर्डर म्हणजे मोठ्याकडून लहानाकडे. म्हणजेच आपण सगळ्यात मोठा डिजिट सुरुवातीला लिहिणार आहोत 9. त्यानंतर येतो 8. त्यानंतर 7, 4 आणि 3. बघा असेंडिंग ऑर्डर लिहिली की त्याच्या उलट डिसेंडिंग ऑर्डर येते. म्हणजे 9, 8, 7, 4 आणि 3. आपल्याला नंबर मिळाला 98,743. अशा प्रकारे आपण 6 क्वेश्चन सॉल्व केला आहे. आता 7 पाहूया. कीपिंग 7 इन द युनिट प्लेस. यूज ऑल द डिजिट 6, 0, 7, 5, 4 टू मेक 5 नंबर. राईट द नंबर. आता आपल्याला कीपिंग 7 हा आपल्याला युनिट प्लेसवर ठेवायचा आहे. युनिट प्लेस. यूज ऑल द डिजिट सर्व डिजिट वापरायचे आहेत आणि मेक 5 नंबर 5 नंबर तयार करा. राईट द नंबर. आता आपण पाहूया 7 हा युनिट आपल्याला. आता आपण संख्या लिहून घेऊया. किती? 4, 5, 7, 0 आणि 6 हे नंबर आपल्याला दिले आहेत. युनिट 10, 100, 10 आणि आता आपण पाहूया. बघा इथे आपल्याला 7 हा युनिट प्लेसवर लिहायचा म्हणून 7 आपण युनिट प्लेसवर लिहिणार आहोत. आणि अशा आपल्याला किती संख्या तयार करायच्या आहेत? 5 नंबर आपल्याला तयार करायचे आहेत. आता आपण इथे 7 लिहिले आहेत. आता यांची आपण प्लेस बदलून संख्या तयार करणार आहोत. सुरुवातीला आपण घेणार आहोत 5, 6, 4 आणि 0. बघा नंबर मिळाला आपल्याला 56,483.
407 56,407. आता आपण दुसरा नंबर तयार करूया. युनिट प्लेसवर आपल्याला 7च घ्यायचा आहे. मग आपण इकडचे अंक बदलणार आहोत. आता सुरुवातीला आपण 4 घेऊया. 4 10,000 प्लेसवर 4, 1000 प्लेसवर 5, 0 आणि 6 आपण इथे मांडूया. 45,067 असा नंबर आपल्याला मिळाला. आता आपण आणखीन एक नंबर तयार करू. 7 युनिट प्लेसवरच राहणार आहे. मग आपण सुरुवातीला काय घेणार आहोत. 5, 4, 6 आणि 0. इथं आपल्याला रीडिंग 54,607. असंच आपल्याला अजून एक संख्या तयार करायची आहे. 7 युनिट प्लेसवरच ठेवायचं आहे. त्यानंतर आपण इथे लिहिणार आहोत 4, 4 इथे लिहिणार आहोत 5 हा 0 इथे आणि 6. 60,547. किती नंबर तयार झाले. 1 2 3 4. आपल्याला अजून एक संख्या तयार करायची आहे युनिट प्लेसवर 7. आता इथे आपण घेणार आहोत 5 6 4 आणि 0. 40,657 अशी संख्या आपण तयार केली आहे. आता आपण 8 नंबरचा क्वेश्चन पाहूया. राईट 5 नंबर कीपिंग द स्मॉलेस्ट ऑफ 4 9 3 5 1 इन द युनिट प्लेस. आता इथे जे नंबर दिले आहेत, इथे नंबर दिले. आता यामध्ये आपल्याला स्मॉलेस्ट नंबर युनिट प्लेसवर ठेवायचा आहे. म्हणजे याच्यातील स्मॉलेस्ट नंबर किती आहे. 4 9 3 5 1. याच्यातला 1 हा स्मॉलेस्ट नंबर आहे आणि तो आपल्याला युनिट प्लेसवर ठेवून असे 5 नंबर आपल्याला तयार करायचे आहेत. आता आपण 1 ठेवला युनिट प्लेसवर. 3 10 प्लेसवर आपण नंबर तयार करत आहोत. 9 100 प्लेसवर. 4 1000 प्लेसवर आणि 5 1000 प्लेसवर. आपल्याला नंबर मिळाला 54,931. आता आपण नेक्स्ट नंबर तयार करूया. 3 9 4 इथे घेऊया. 4 5 आणि आपल्याला 1 युनिट प्लेसवर घ्यायचं आहे. 39,451. तसंच आपण आणखीन एक डिजिट तयार करू नंबर तयार करूया. 4 सुरुवातीला घेऊया. 4 9 5 आणि 3 आणि 1 आपल्याला युनिट प्लेसवर ठेवायचं आहे. 49,531. आता आपण अजून एक नंबर तयार करूया. 9 4 5 3 आणि 1. 94,531. आता 5 नंबर तयार करायचा आहे. तर आपण शेवटचा नंबर तयार करणार आहोत. 4 3 5 आणि 4 3 5 आणि 9 1 युनिट प्लेसवर. 43,591. अशा प्रकारे आपण एक्सरसाइज सोडवली आहे 5 डिजिट नंबरची. मुलांना तुम्ही अशीच घरी क्वेश्चन सोडवायचा प्रयत्न करायचा आहे. तर आता नेक्स्ट पाहू आपण द एक्सपांडेड फॉर्म ऑफ नंबर. आता नेक्स्ट पार्ट आपण पुढील व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तोपर्यंत बाय बाय.